मंत्रिपदावरनं पाय उतार झाल्यानंतर तब्बल 5 महिने उलटून गेले तरी सुद्धा धनंजय मुंडे आपलं शासकीय निवासस्थान सोडत नसल्यानं मुंडे चांगले चर्चेत आले। त्यातून धनंजय मुंडेंचे मुंबईत तब्बल 3 फ्लॅट असल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केलेला आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरच्या आरोपांना चांगलीच धार मिळालेली आहे। पाहुयात या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। धनंजय मुंडेंना शासकीय बंगला सोडवेना। मुंडेंचे मुंबईत 3 फ्लॅट आहेत। करुणा मुंडेंचा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप। माजी मंत्री धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर तब्बल 5 महिन्यांहून अधिक कालावधी उलटला तरी त्यांचं शासकीय निवासस्थान म्हणजे सातपुडा बंगला सोडत नसल्यानं त्यांच्यावर सध्या टीकेची झोड उठली आहे। साधारणपणे मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर काही दिवसातच शासकीय निवासस्थान हे सोडावं लागतं। मात्र काही अपरिहार्य कारणामुळे मुख्यमंत्री स्वतः मंत्र्यांना शासकीय निवासस्थानात राहण्याची मुभा देऊ शकतात, मात्र त्याचं वेगळं शुल्कही आकारलं जातं। धनंजय मुंडे यांनी त्यांचं शासकीय निवासस्थान ताबडतोब सोडावं हीच मागणी सातत्यानं केली जात होती। मग एका बाजूला तुम्ही सामान्य लोकांना पेनल्टी लावता रस्त्यावर चालण्यासाठी, नाहीतर समजा गाडी चुकीच्या पार्किंगमध्ये लावली असेल, ओव्हर स्पीडिंग केलं असेल आणि त्यांचं तुम्ही चलान कॅन्सल करत नाही, पण या बाजूला तुम्ही नेत्याला लावलेली पेनल्टी कॅन्सल करता। म्हणजे गरिबाला वेगळा नाही आणि श्रीमंत नेत्यांना वेगळा लाय, हे या सरकारचं धोरण आहे असं आम्हा सगळ्यांचं मत आहे। म्हणजे घर हा काही विषय राजकीय चर्चेचा होऊ शकत नाही। ज्याचा त्याचा अधिकार आहे, ज्याचा त्याचा सरकार आहे, त्यांचं सरकारी बंगल्यात राहतात, सरकारने काय करायचं हा सरकारचा। धनंजय मुंडेंनी आपल्या मुलीच्या शिक्षणामुळे शासकीय निवासस्थान सोडता येत नसल्याचं कारण दिलं आणि आपलं मुंबईत घर नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं। पण धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपला एक तब्बल 2000 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट असल्याचं नमूद केलं। ते देखील समोर आलं आणि वाद चांगलाच पेटला। याच मुद्द्याला अनुसरून करुणा धनंजय मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे मुंबईत तब्बल 3 फ्लॅट असल्याचा दावा केला आणि धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली। स्वतःच्या घर असताना आणि खोटी गोष्टी करताय लोकांच्या समोर, पण धनंजय मुंडेच्या मालाबार हिलमध्ये फ्लॅट आहे, त्यांचं जे शपथपत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण, आणि पवईमध्ये पण एक फ्लॅट आहे आणि जे माझा फ्लॅट आहे तो पण त्यांचाही आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा 4 मार्चला झाला आणि आता 4 ऑगस्टला तब्बल 5 महिने उलटून म्हणजे त्याच्यावर 46 लाखाचा दंड हा त्यांना खरं तर आकारण्यात आला पाहिजे। मलाबार हिल मध्येच त्यांचा स्वतःचा 2151 स्क्वेअर फीटचा फ्लॅट असताना ते जर खाली करत नसतील तर सरकारने त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे। वाद वाढल्याचं लक्षात आल्यानंतर आता शासकीय निवासस्थानासंदर्भात देखील धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं। मुंबई शहरातील सातपुडा हे शासकीय निवासस्थान मी रिक्त केलं नसल्याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत। मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्यायोग्य नसून त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे। शिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात असून माझ्या विविध आजारांवरील उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणं गरजेचं आहे। मात्र या परिसरात तातडीनं भाड्यानं घर मिळणं सध्या कठीण आहे। माझा शोध सुरू आहे। धनंजय मुंडे यांनी अजूनही शासकीय निवासस्थान सोडलं नसल्यानं त्यांच्या जागी मंत्रिपदाची माळ गळ्यात पडलेले छगन भुजबळ यांना मात्र शासकीय निवासस्थान अद्याप मिळालेलं नाहीये। अजिबात बंगल्याच्या संदर्भामध्ये काही चर्चा केलेली नाही। काय जसं मी तुम्हाला भेटतो किंवा तुम्ही मला भेटता तशी मी त्यांना भेटतो। आपल्याला जो बंगला दिलेला आहे त्या बंगल्यामध्ये अजूनही धनंजय मुंडे यांचा ठीक आहे ना, ते बघतील ते। आता आम्ही आमच्या पार्टीमध्ये आणि जे काय आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाहतील ते, त्याच्यासाठी एवढं काय। धनंजय मुंडे यांनी असं सांगितलं की बंगला न सोडण्याचं कारण की मुंबईमध्ये माझं घर नाही त्यामुळे, मात्र मुंबईमध्ये त्यांच्या गिरगाव चौपाटी या ठिकाणी त्यांचं स्वतःचं एक आलिशान घर पाहायला मिळतं। मग मी काय करू? तर धनंजय मुंडे हे अजूनही शासकीय निवासस्थानामध्येच राहत असल्यानं त्यांनी संबंधित शुल्क भरलं असेल असं वक्तव्य मंत्री उदय सामंतांनी केलं आहे। काही कालावधी मंत्रिपद गेल्यानंतर तो सरकारी बंगला ठेवला तरी चालतो, परंतु त्याचे काही ड्यूज असतात ते भरावे लागतात। कदाचित त्या
प्रक्रियेतला तो भाग असेल. परंतु मंत्री नसल्यामुळं किंवा अनेक दिवस झाल्यामुळं शेवटी कधी ना कधी तो सोडावा लागणार आहे. त्यामुळे ती सामान्य प्रशासनाची गोष्ट असते. त्या बाबतीत ते विभाग लक्ष घालेल आणि त्यांच्याकडनं जी काही कार्यवाही आहे ती करेल. मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतरही धनंजय मुंडे शासकीय निवासस्थानात राहत आहेत. जोपर्यंत ते त्यांचं शासकीय निवासस्थान सोडत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर विरोधक हे टीकेची झोड उठवत राहणार हे मात्र निश्चित. भूषण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.